अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 16 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. सकाळी अर्जुनला लवकर जाग आली नाही. ती उठली, त्याच्याकडे प्रेमानं बघितलं. तो अजूनही गाढ झोपेतच होता. आज यांना इतकी कशी झोप लागली? रात्री पण दमलो आहे असं म्हणत होते. झोपू दे अजून थोडा वेळ, नाहीतर सारखी दगदग चालू असते. तिनं तिचं आवरलं, किचनमध्ये गेली, पुन्हा बेडरूममध्ये गेली, तरी तो अजूनही झोपलेला. ती त्याच्याजवळ आली आणि त्याला म्हणाली, अहो अर्जुनराव, उठा की, बघा किती वाजलेत. तिनं त्याला स्पर्श केला, तसं त्याचं अंग गरम लागलं. त्याला खूप ताप आला होता. तिच्या आवाजाने आणि स्पर्शाने त्याला जाग आली. डोकं खूप जड झालं होतं आणि अंग तापलेलं. त्याला कणकणी आली होती. अहो, तुमचं अंग तर खूपच गरम आहे. असा अचानक कसा काय ताप आला तुम्हाला? आणि मग तिच्या लक्षात आलं, तो कधीही पावसात भिजत नव्हता आणि काल भिजला होता, त्यामुळेच हा ताप आला होता. करा ना, अजून करा पावसावर प्रेम. नको नको म्हणत होते, तरीही गेलात ना भिजायला पावसात. असू दे ग, होतं असं कधीतरी. पाऊस हा फक्त निमित्त झाला आणि आजार हा माणसाला झालाच पाहिजे, त्याशिवाय आपण माणूस आहोत हे कसं कळणार? झालं, अर्जुन कोचिंग क्लासेस सुरू झालं, अशी त्याला म्हणाली आणि तो हसायला लागला. अहो सॉरी हां. का गं, कशाबद्दल? म्हणजे रात्री खरंच तुम्हाला झोप आली होती आणि मी मात्र चावटपणा करत होते. अगं वेडाबाई, तो हक्कच आहे तुझा. तू नाही त्रास देणार तर आणखीन कोण? बरं चला उठा पटकन, तुम्ही आवरून घ्या आणि लगेच दवाखान्यात जाऊया. एवढं काही होत नाही गं मयू, गोळ्या खाल्ल्या की बरं वाटेल. का? आता तुम्हाला ही भीती वाटते की काय इंजेक्शनची? आता मला इंजेक्शनची सवय झाली. उलट नाही इंजेक्शन घेतलं तर चुकल्यासारखं वाटतं. चला चावट कुठले, अशा अवस्थेतही चावटपणा सुचतोच आहे का तुम्हाला? चला पटकन दवाखान्यात जाऊया. नको गं, इतकं नाही काही झालं. देवा, जगातला सगळ्यात हट्टी नवरा मलाच द्यायचा होता का तुला? आणि प्रेमळसुद्धा, असं म्हण ना. तो हसतच तिला म्हणाला, प्रेमळ तर आहेच माझा नवरा, पण हट्टी त्याहून जास्त. मग दोघांनी नाश्ता केला आणि तिने त्याला शर्ट आणून दिला. चला पटकन तयार व्हा, दवाखान्यात जाऊ. तू नाहीस का ऐकणार मयू? नाही म्हणजे नाही. मग तूच घाल, मी नाही घालणार. हा काय आता लहान मुलासारखा हट्ट? हो, लहानच आहे मी. आताच म्हणालीस ना मी खूप हट्टी आहे, मग पुरव आता माझा हट्ट. तिने हसत हसत त्याचा टी-शर्ट काढला आणि दुसरा शर्ट घातला. ती वाट बघत होती, खरं तर तो काही खोडी करतो का तिला. तिला आता त्याच्या अशा वागण्याची फार सवय झाली होती. पण स्वारी आज आजारी होती, नाहीतर इथे कोणता ना कोणता चावटपणा केलाच असता. काय हो, तुम्ही डॉक्टर आहात ना, नेहमी तर मला म्हणता की इंजेक्शन देईल, आणि स्वतःच कसे आजारी पडलात? ती हसत म्हणाली. का? डॉक्टर काही माणूस नसतो का? का त्याच्या शरीरात रक्ताऐवजी सलाईनचं पाणी असतं की काय? त्याच्या या बोलण्यावरती खूप हसायला लागली. डॉक्टर कधी स्वतःला इंजेक्शन करत नसतो. वाटले असतो दवाखान्यात गेल्यावर डॉक्टरांना विचारून घे. काहीही काय असं विचारायचं असतं का डॉक्टरांना? फाजीलपणा पुरे आता. अगं खरंच सांगतोय, डॉक्टरचा डॉक्टर दुसराच असतो. तसंच माझं पण आहे. तुझा डॉक्टर मी आणि माझा डॉक्टर तू. तुमच्याशी बोलण्यात मी कधी जिंकले आहे का? चला साहेब. आणि दोघेही दवाखान्यात जाऊन आले. तिने लगेच त्याला जेवण भरवून औषधं पण दिली. हो, तो काही स्वतःच्या हाताने जेवणारच नाही. लहान मुलं कसे एक्स्ट्रा लाड करून घेतात, तसंच त्याचं चाललं होतं. तिनं आराम करायला सांगितला तर त्यानं तिचा हात पकडला. तू पण ये ना. अर्जुनराव, डॉक्टरने आराम करायला सांगितलं आहे, रोमॅन्स नाही. आरामापेक्षा रोमॅन्स केला तरच लवकर बरा होईल ग. चावटपणा पुरे हां. आता गुपचूप झोपा आणि आराम करा. तिने त्याला पांघरून घालून झोपायला सांगितलं. 2-2.5 तासानंतर स्वारी पुन्हा जागी झाली. त्याला आता बरं वाटत होतं. लगेच तो शेतात जायला निघाला. हे काय, कुठे निघालात? शेताकडे जाऊन येतो, पुन्हा वेळ मिळणार नाही. नाही, अजिबात कुठेही जायचं नाही. अगं आता मला बरं वाटतंय. हे बघ, ताप पण नाही. तो काही ऐकेना. मग मीही तुमच्यासोबत येते. ठीक आहे चल. तसंही तू मला कायम सोबतच हवी असते. तिला त्याची काळजी वाटत होती
आणि म्हणून ती सोबत गेली. जाताना त्याने भरपूर खाऊ घेतला तिथल्या मुलांसाठी. मुलांनी त्याच्याभोवती घोळका केला. अर्जुन दादा, चल आपण क्रिकेट खेळूया. आणि तो त्यांच्यामध्ये क्रिकेट खेळायला लागला. त्याचा आजार आता कुठल्या कुठे पळून गेला होता. मुलांमध्ये तो खूप रमला होता. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून ती सुद्धा आनंदी झाली होती. तो नेहमी इकडे येतो आणि आनंदी असाच राहत असतो. त्याचं कारण हेच तर होतं. तिथे त्याला खूप आनंद मिळतो. मयुरी मात्र खूप दिवसातून येत होती. कदाचित ही तिची दुसरीच वेळ, त्यामुळे तिला जास्त कोणी ओळखत नव्हतं. आणि त्याने मारलेला बॉल मयुरीच्या पायात येऊन पडला. काकू, बॉल द्या ना. मुलं तिला काकू म्हणाली आणि ती थोडीशी चिडली. अर्जुन दादा, काकूंना सांग ना बॉल द्यायला. अर्जुनला आता हसू आवरेना आणि मग तो सुद्धा हसू दाबत म्हणाला, ओ काकू, बॉल द्या ना. तिला राग आला थोडासा. ती मुलं त्याला दादा आणि हिला काकू म्हणत होती. मग ती बॉल घेऊन त्यांच्याकडे गेली. काय रे, काकू दिसते का मी तुला? मग काय म्हणायचं, लग्न झालेल्या सगळ्या बायकांना काकूच म्हणायचं असं आईनं सांगितले. अर्जुनला तिचा चेहरा पाहून फारच हसायला येत होतं. मग तुमच्या अर्जुन दादाचं पण लग्न झालं आहे की, त्याला का दादा म्हणता? त्याला का काका म्हणत नाही? आम्ही तर त्याला लग्नाच्या आधीपासूनच दादा म्हणतो. मुलंसुद्धा फारच तयारीची होती. आता तिला काय बोलावं हे कळेना. मग अर्जुनच मध्यस्थी करत म्हणाला, हे पहा मुलांनो, तुम्ही मला दादा म्हणता की नाही? माझंही लग्न झालं आहे. मग आता हिला तुम्ही काय म्हणाल? आणि सगळी मुलं एक साथ मोठ्याने म्हणाले, दीदी. अर्जुन दादा आणि मयुरी दीदी. अर्जुनने पुन्हा जीभ चावली. नाही नाही, काहीतरी चुकतंय. दीदी नाही, दीदी नाही म्हणायचं. अरे ती माझी बायको आहे. काही पण काय हां? त्यानं मुलांना डोळे मिचकावत सांगितलं. मग काय म्हणायचं? तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्या आईलाच विचारून या की. आणि असं म्हणून ती मुलं तिथून निघून गेली. ओ काकू, चला आपण तिकडे सावलीत जाऊया, असं तो मयुरीला हसत हसत म्हणाला. तिने डोळे वाटारले. लहान मुलांवर असं कोणी डोळे वाटारतात का? होय हो काकू, तो लहान मुलांसारखा गाल फुगवून म्हणाला. नाहीतर सकाळपासून तुम्ही लहान मुलासारखंच वागताय. आणि आता काय लहान मुलांमध्येच मिसळलात. किती फाजीलपणा करताय, गप्प बसा ना. तुम्ही पण आता मुलांमध्ये लहान मूल झालात का? अरे बापरे, काकूंना राग आला वाटतं. अर्जुनचा चावटपणा काही कमी होत नव्हता. तुम्हाला मजा वाटते ना माझी चिडचिड पाहून? तुमच्या तर मनासारखंच झालं असेल ना? तो ओठांवर ओठ दाबून त्याचं हसू आतल्या आत दाबत होता. चला आता, आपण आजारी आहात विसरलात का? लागले लगेच उड्या मारायला. काय लहान मुलांचे खेळ खेळतात काय माहीत. आणि त्यानं तिच्याजवळ जाऊन चावटपणे तिच्या अंगावरून अलगद बोट फिरवलं. तिला गुदगुल्या झाल्या आणि हळूच म्हणाला, ए मयुराणी, चल ना मग आपण आपला गेम खेळू. मला तरी कुठे हा गेम खेळायला मजा येते. चल, येतेस का? आणि तिने त्याला जोरात पाठीत गुद्दा मारला. काय करावं तुमचं कळतच नाही. सारखं सारखं तुम्हाला कसं काय असं चावट बोलू वाटतं? कंटाळा नाही का येत? तुझ्यासारखी लावण्यवती 24 तास समोर असूनही जो कंटाळेल तो एकतर पुरुषच नसेल किंवा मूर्ख तरी असेल. ती हसून म्हणाली, आणि तुम्ही? मी दोन्ही कॅटेगरीत येत नाही. मूर्ख तर मी अजिबातच नाही. आणि पुरुष आहे की नाही हे तूच सांगू शकतेस माझ्यापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे. आता ती हे कोणी ऐकलं तर काय होईल म्हणून इकडे तिकडे पाहत होती. तिची नजर खाली गेली होती आपोआप. अशी काय पाहतेस इकडे तिकडे? सांग ना, आहे ना मी पुरुष? तो आता तिच्या खूप जवळ आला होता आणि तिच्या छातीची धडधड वाढली होती. त्याच्या या प्रश्नाने सुद्धा ती रोमांचित झाली. आणि रात्री भर पावसात त्यानं तिच्यावर केलेलं आक्रमण आणि त्याच्या चुंबनांचा वर्षाव, त्याचं वेड्यासारखं तिच्या शरीराला घट्ट घट्ट बिलगणं, हे सर्व आठवून तिच्या अंगावर काटा आला. ए मयू, सांग ना, उत्तर दे. त्याने तिचा हात पकडून तिला विचारलं. ती आता लाजून चूर चूर झाली होती. लाजाळूचं झाड आता लाजायला लागलं वाटतं असं म्हणत त्याने तिच्या हातावर किस केला. ती रोमांचित झाली आणि ईश्य म्हणून लाजून तिथून पळून गेली. तिथल्या एका कामगार स्त्रीने मयुरीची ओटी भरली. तिला थोडं ऑड वाटत होतं, पण ओटीला सुवासनीने कधी नाही म्हणायचं नसतं म्हणून तिने ती स्वीकारली. मयुरीच्या 2 भुवयांच्या मधोमध टिकलीच्या खाली तिने छोटंसं कुंकू लावलं, कारण शिकलेल्या मुलींना मोठं कुंकू आवडत नाही ना, असं ती स्त्री म्हणाली. त्या स्त्रीचं मात्र मोठं ठसठशीत कुंकू पाहून अर्जुन म्हणाला, थांबा हां. आणि त्याने कुंकवाचा करंडा हातात घेतला आणि मयुरीच्या कपाळावर मोठं कुंकू लावलं. तिच्या गोऱ्या रंगावरती तो लाल कुंकवाचा ठसठशीत ठिपका खूप सुंदर दिसत होता. बाकी कुठलेही दागिने नकोत,
पण लाल कुंकवाच्या त्या ठशाने तिचं सौंदर्य खुलून आलं होतं. ती खूप सुंदर दिसत होती. त्याने तिच्या डोळ्यात पाहून ते कुंकू लावलं आणि तिने तिचा चेहरा त्याच्या डोळ्यात पाहिला. तिला आरशाची काहीच गरज नव्हती. बघा हा काकू, आता कशी दिसते माझी बायको. बायको नाही, मालकीन. कशी दिसते माझी मालकीन. आणि सगळ्याजणी म्हणाल्या, होय रे, खूपच सुंदर दिसते तुझी मालकीन. आणि मयुरी लाजायला लागली. स्वारींच्या मनात कधी काय येईल आणि तो कधी कसा वागेल याचा पत्ता कोणालाच लागत नव्हता. पण तो जे काही करायचा ते तिला खूप मनापासून आवडायचं. तिने स्वतःला आरशात पाहिलं नव्हतं, पण तो म्हणतोय म्हटल्यावर नक्कीच ती छान दिसत असणार त्या मोठ्या कुंकवामुळे, अशी ती मनात म्हणाली. कारण ती स्वतःला त्याच्याच नजरेतून पाहत होती. आणि मयुरीसुद्धा सर्वांना वाकून नमस्कार करू लागली. अगं थांब, एकटी कशी करशील नमस्कार, मी इथे असताना. आणि तोही तिच्या जोडीला आला. तो त्यांचा मालक होता, तरीही अगदी न लाजता सर्वांना दोघांनी जोडीने नमस्कार केला आणि सर्वांनी अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा तोंड भरून आशीर्वाद दिला. आणि त्यानं तिच्याकडे बघून डोळा मारत एका हाताची 5 आणि दुसऱ्या हाताची 3 अशी बोटे करून तिला हळूच म्हणाला, 8. मयू, झेपेल ना तुला. त्याचा मिश्किल स्वभाव आणि हजरजबाबीपणा पाहून सगळेजण हसायला लागले. मयुरी खूप लाजायला लागली. निरोप घेताना सगळी मुलंसुद्धा म्हणाली, बाय बाय अर्जुन दादा, बाय बाय मयुरी वहिनी. आणि तिच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली. गाडीत बसल्यानंतर तिनं आरशात पाहिलं. खरंच खूप सुंदर दिसत होतं तिला ते कुंकू. तिचा गोरा रंग अधिकच खुलून दिसत होता. ती खूप आनंदात होती, कारण आज तिला हवा तसा आशीर्वाद मिळाला होता, तोही जोडीनं. काय मग मयुराणी, तयार आहेस ना. कशासाठी. आता आशीर्वाद मिळाला आहे ना, तो लवकरच खरा होईल असा अंदाज आहे. चला, तुमचं आपलं काहीतरीच. तुला काय हवंय. सगळी मुलं का सगळ्या मुली, का 50-50, 4 मुलं 4 मुली. गप्प बसा हां, पुरे आता. मी तर म्हणतो आपण अख्खी क्रिकेट टीमच उभी करूया. ती आता हसायला लागली. कसं हो सुचतं इतकं चावड बोलायला. लहानपणी क्लास वगैरे लावला होता की काय. नाही, मी इतका बुद्धिमान आहे की माझ्याकडेच क्लास लावतील सगळे. काय तो स्वतःबद्दल गैरसमज. ती हसत म्हणाली, हो गैरसमज असेलही, पण कॉन्फिडन्स त्याहूनही जास्त आहे माझा. हे मात्र खरं होतं. त्याचा आत्मविश्वास इतका प्रचंड होता की त्याला हवी ती गोष्ट तो मिळवूनच दाखवायचा. अगदी मयुरीलासुद्धा त्यानं अशीच मिळवली होती. हुशार तर तो होताच, त्यात वादच नाही. अगदी सर्वगुण संपन्न अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं त्याचं. जिथे जातो तिथे स्वतःभोवती माणसांचं वलय निर्माण करायचा. सर्वांना त्याच्या गोड हसण्याने आणि हजरजबाबी विनोदी बोलण्याने भुरळ घालायचा. कित्येक मुलींना तो त्याच्या या स्मार्टनेसमुळे आवडायचा. पण तावडीत मात्र तो कोणाच्याही सापडला नाही. तो तितकाच चतुरही होता. फक्त आणि फक्त मयुरीच्या नजरेच्या जाळ्यात अडकला होता, तेही त्याच्या इच्छेने. कारण तिचा साधेपणा, आकंठ बुडवून टाकणारं तिचं भाबडं प्रेम, त्याच्यातच तर तो गुंतला होता. इतर मुलींसारखा ती तिच्या सौंदर्याचं प्रदर्शन इतरांपुढे करत नव्हती. आपलं सौंदर्य दाखवून इतरांचं मनोरंजन करणाऱ्या मुलींसारखी ती नव्हती. तिला फक्त त्याच्यापुढे सजायला आवडायचं. मग मयू, क्रिकेटची टीम फायनल ना. आयडिया कशी वाटली. फालतू, एकदम फालतू आयडिया आहे बरं. क्रिकेटची नाही, कबड्डीची तर करूया. गप्प बसा हो. आता ती हसायला लागली होती. मग तूच सांग. त्याच्या सानिध्यात राहून तीही खूप तयार झाली होती. आणि मग ती हसतच म्हणाली, कुठली टीम वगैरे नको. आपण आपलं वैयक्तिक खेळाचीच तयारी करूया. म्हणजे फक्त एकच. हो. आणि दोघेही खूप खूप हसायला लागले.